नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र हो, मी सचिन बांगड आजच्या युट्यूब लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नीट UG 2026 चं ऍडमिट कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचंय, आज त्या ह्याच्यामध्ये काय प्रोसेस करायची आहे, त्याच्यानंतर ड्रेस कोड आणि बार आयटम याच्या संदर्भात थोडक्यात माहिती घेणार आहे. त्याच्यानंतर एक्झाम हॉलमध्ये आपल्याला काय काय गोष्टी घेऊन जायच्या त्याच्या संदर्भात आणि एक्झाम डेच्या दिवशी कशा पद्धतीने पुढचं रुटीन असणार आहे किंवा शेड्यूल असणार आहे, तर याच्या संदर्भामध्ये आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यांनी ऑलमोस्ट ऍडमिट कार्ड डाउनलोड केलेली असतील, तरीही परत एकदा आज इव्हिनिंग मध्ये प्रत्येकाने आपलं आपलं ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचंय. प्रिंट करण्याची परत गरज नाही. ऍडमिट कार्ड डाउनलोड करून सेंटर आणि इतर सगळ्या गोष्टी ऍडमिट कार्डवरच्या बरोबर आहेत का परत एकदा चेक करून घ्या. त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाहीये ना ह्याची खात्री प्रत्येक विद्यार्थ्याने करायची. आज इव्हिनिंग मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी ऍडमिट कार्ड परत एकदा डाउनलोड करायचं, त्याची सॉफ्ट कॉपी आपल्याकडे सेव्ह करून ठेवायची आणि अगोदरचं जे तुम्ही प्रिंट केलेलं ऍडमिट कार्ड आहे आणि आज डाउनलोड केलेलं ऍडमिट कार्ड आहे याच्यामध्ये काही बदल तर झालेला नाहीये ना ह्याची खात्री करून घ्यायची. जर काही बदल झालेला नसेल तर अगोदर जे ऍडमिट कार्ड डाउनलोड करून तयार करून ठेवलंय तेच आपल्याला परीक्षेत घेऊन जायचंय. समजा तुम्हाला त्याच्यामध्ये काही बदल दिसले तर नवीन जे ऍडमिट कार्ड डाउनलोड केलेले आहे त्याची प्रिंट काढून परत तुम्हाला ऍडमिट कार्ड तयार करून घ्यावं लागेल. थोडक्यात तुम्हाला माहिती आहे की www.exams.nta.ac.in/neet/ या वेबसाईटवर किंवा NTA नीटच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचंय आपल्याला. डाउनलोड ऍडमिट कार्ड म्हणून तिथे एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करायचंय. त्याच्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड ते विचारतील. तो ऍप्लिकेशन नंबर पासवर्ड तुम्ही फॉर्म भरत असताना सेट केलेला त्याच्यामध्ये फिल करायचंय, लॉग इन करायचंय आणि ई ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचंय. ई ऍडमिट कार्डची प्रिंट काढून घ्यायची. ती कलर काढा, ब्लॅक अँड व्हाईट काढा, दोन्हीही परीक्षेमध्ये ऍक्सेप्टेबल आहेत, काहीही प्रॉब्लेम नाही. कुठलीही कॉपी कलर असेल किंवा ब्लॅक अँड व्हाईट तुम्हाला परीक्षेमध्ये ती घेऊन जाता येणार आहे. सिंगल कॉपी आपल्याला परीक्षेमध्ये घेऊन जायची आहे, 2 किंवा 3 कॉपीज त्याच्या तयार करून घ्यायची गरज नाही. एक कॉपी एक्झाम मध्ये घेऊन जाण्यासाठी आणि एक सॉफ्ट कॉपी आपल्याकडे सेव्ह करून ठेवा. फर्दर प्रोसेसमध्ये आपल्याला ती वापरता येईल. 2 ऍडमिट कार्ड तयार करून एक्झामला घेऊन जायची गरज नाही. असं जर तुम्ही घेऊन गेलात तर दोन्ही ऍडमिट कार्ड तुमचे सेंटरवर सबमिट करून घेतले जातात. ऍडमिट कार्डवर ज्या काही फॉर्मॅलिटीज त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज तुम्हाला कम्प्लीट करून घ्यायच्या. त्याची माहिती मी पुढे तुम्हाला थोडक्यात देणार आहे. आणि एक सॉफ्ट कॉपी आपल्याकडे ती सेव्ह करून ठेवायची आहे फर्दर ऍडमिशन प्रोसेससाठी. लॉग इन म्हणजे आपण NTA वेबसाईटवर गेल्यानंतर ई ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीची लिंक ज्या वेळेला क्लिक करू त्यावेळेला अशा पद्धतीचं वेब पेज दिसेल. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड विचारलेला आहे. कॅप्चा तिथं खालीच दिलेला आहे सिक्युरिटी पिन म्हणून, तो तिथं फिल करून लॉग इन करायचंय आणि मग ऍडमिट कार्डला डाउनलोडिंगला जायचंय. ऍडमिट कार्डचे 3 पेजेस आहेत. कंपल्सरी हे 3ही पेजेस आपल्याला एक्झाम मध्ये घेऊन जायचे. त्याच्यामध्ये पहिल्या पेजवर सेंटर डिटेल आणि सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकिंग आहे. सेकंड पेजवर पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ आपल्याला चिटकवण्यासाठी जागा आणि थोडी इन्फॉर्मेशन आहे. आणि तिसऱ्या पेजवर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी. त्या इन्स्ट्रक्शन सगळ्या विद्यार्थ्यांनी वाचून घ्यायच्या आहेत. क्लिअर. आता पहिल्या पेजेसवर अप्पर पार्ट जो आहे तो तुम्हाला अशा पद्धतीचा दिसेल. तर याच्यामध्ये तुम्ही नीट फॉर्म भरत असताना जी माहिती दिलेली आहे ती सगळी इथं आलेली आहे. ती सगळी बरोबर आहे का नाही बघा. सोबतच इथे QR कोड दिलेला आहे, एक बारकोड सुद्धा दिलेला आहे. तर तो QR कोड तुम्ही गुगल लेन्सद्वारे स्कॅन करून तुमची माहिती त्याच्यामध्ये दिसतीये की नाही हे तपासू शकता. सोबतच फोटो आणि सिग्नेचर तुम्ही नीटचा फॉर्म अपलोड करत असताना इथे आलेली आहे. बऱ्याच जणांचे फोटो छोटे आलेले दिसत आहेत, सिग्नेचर ब्लर दिसतीये, काहीही काळजी करण्याचं कारण नाही. अप्पर पार्ट जो आहे पहिल्या पेजचा ऍडमिट कार्डच्या त्याच्यामध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन आलेली आहे, ती बरोबर आलेली की नाही बघून घ्यायची. मिडल पार्ट जो आहे त्याच्यामध्ये एक्झाम टेस्ट डिटेल दिलेली आहे. तर तुमचा मोड ऑफ क्वेश्चन पेपर आहे. जर इंग्लिश असेल तर सिंगल लँग्वेज मध्ये इंग्लिशमध्ये पेपर येईल. अदर दॅन इंग्लिश जर तुम्ही चॉईस केलेलं असेल फॉर्म भरत असताना तर तुम्हाला 2 लँग्वेज मधला पेपर येणार आहे. डेट ऑफ एक्झामिनेशन माहिती आहे. रिपोर्टिंग टायमिंग दिलेला आहे. तो रिपोर्टिंग टायमिंग 11, 11:30, 12, 12:30, 1 अशा पद्धतीने देण्यात आलेला आहे. गेट एंट्री टायमिंग मात्र सगळ्यांना 1:30 वाजताचा देण्यात आलेला आहे. तर तुम्हाला जो रिपोर्टिंग टाइम आणि गेट क्लोजिंग टाइम आहे तर त्या टाइमच्या मध्ये तुम्ही कधीही जाऊ शकता. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर 11चा टायमिंग आलेला असेल तर त्यांनी 11ला जावं असं काही अपेक्षित नाहीये. त्यांनी 1:30च्या अगोदर सेंटरवर पोहोचावं हे मात्र अपेक्षित आहे. 1:30च्या नंतर एकही मिनिट जास्ती तुम्हाला लागला तर ते तुम्हाला सेंटरमध्ये एंट्री देणार नाही. आयडियली ऍडमिशन मेडिसिन काय सजेस्ट करतं तर 1 वाजेपर्यंत तुम्ही सेंटरवर हजर राहायला पाहिजे आणि 1 ते 1:30 या टायमिंग मध्ये तुम्ही सेंटरमध्ये एंट्री घ्यावी. त्याच्या अगोदर सेंटरमध्ये एंट्री घ्यायची गरज नाही.
भलेही तुम्ही सेंटरवर लवकर पोहोचले असाल तरी सुद्धा 1 ते 1.5 या टायमिंग मध्येच विद्यार्थ्यांना सेंटरच्या आत सोडा, सो दॅट 1 ते 2 या टायमिंग मध्ये त्यांची सगळी प्रोसेस कम्प्लीट होऊन जाईल आणि एकट्याला त्यांना बसायची गरज पडणार नाही, सेल्फ टॉप मध्ये ते निगेटिव्ह प्रोसेस मध्ये जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सजेस्टेड असं आहे की तुम्ही कुठल्याही टायमिंग मध्ये सेंटरवर पोहोचलात तरी सेंटर मधली जी एंट्री आहे ती साधारणतः 1 ते 1.5 या टायमिंग मध्येच तुम्ही करावी. सेंटरचं नाव तुम्हाला दिलेलं आहे. आज सगळ्या पालकांनी आपल्या मुलांचं एक्झाम सेंटर जे कुठलं आलेलं आहे तर ते फिजिकली जाऊन एकदा चेक करून घ्यावं. म्हणजे उद्या ज्या वेळेला आपण एक्झामला जाणार आहे त्यावेळेला आपल्याला घाई गडबड गोंधळ किंवा सेंटर सापडलं नाही, गुगल मॅपवर डिपेंड राहिले आपण तर एक्झामला जायला वेळ झाला, त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली, अशा गोष्टी होणार नाही. प्रॉपरली जे सेंटर आलेलं आहे ते फिजिकली जाऊन आज सगळ्या पालकांनी चेक करून घ्यावं. लोअर पार्ट मध्ये आता सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकिंग आहे, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी काही प्रोसेस घरी करायची, काही प्रोसेस सेंटरवर जाऊन करायची. त्याच्यामध्ये 3 रकाने तुम्हाला दिलेली दिसतील. त्यातला पहिला जो रकाना आहे जो लेफ्ट साईडला आहे त्याच्यामध्ये नीटचा फॉर्म भरत असताना जो फोटो अपलोड केला होता तोच पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला चिटकवायचा आहे. तो पासपोर्ट साईज फोटो चिटकवण्या एवढा बॉक्स नाहीये, तर पासपोर्ट साईज जो फोटो चिटकवायचा आहे तो त्या बॉक्सच्या बाहेर गेला तरी चालेल, काहीही हरकत नाही. फक्त फोटो चिटकवत असताना थोडा खालच्या बाजूला येऊ द्या. वर काही 1 आणि 2 पॉईंट दिलेले आहेत तर ते फोटोमुळे झाकणार नाही, त्याची काळजी घ्या. तो फोटो खाली येऊ द्या. सेंटरचा जो बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन दिलेलं आहे. इथं ज्या पद्धतीने दिलंय हॉरिझॉन्टल आणि ब्लू इंकनी, त्याच पद्धतीने तो थंब इम्प्रेशन त्या बॉक्स मध्ये बसावा. या पद्धतीने क्लिअर करा. ज्या पद्धतीने इथं क्लिअर आपण ते थंब इम्प्रेशन दिलेलं दिसतंय तुम्हाला, तुम्ही जर बघितलं तर तशा पद्धतीने क्लिअर थंब इम्प्रेशन तुमच्या ऍडमिट कार्डवर यावं याची काळजी घ्यायची. तिसऱ्या बॉक्समध्ये सिग्नेचर करायची आहे विद्यार्थ्याची, पण ती सिग्नेचर तिथं दिलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे आपल्याला एक्झामच्या सेंटरमध्ये जाऊन करायची आहे. त्याच्यामुळं त्या बॉक्स आता सध्या आपल्याला ब्लँक ठेवायचा आहे. तर पहिल्या पेजवर ह्या 3 गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट पेज जे आहे ते तुमची डिटेल इन्फॉर्मेशन, सेकंड याच्यावर टेस्टचे डिटेल आणि थर्ड वर तुम्ही ज्या काही गोष्टी करायच्या फोटो चिटकवून आणि थंब इम्प्रेशन, ह्या गोष्टी पहिल्या पेजवर तुम्हाला दिसणार आहे. आता सेकंड पेजवर पोस्ट कार्ड साईज फोटो तुम्हाला चिटकवायचा आहे. सेंटर प्लेसला तुम्ही तो फोटो चिपकवू शकता. काळजीनी 2 साईन, एक तुमची एक इन्व्हिजिलेटरची, तिथं खूण अपेक्षित आहे. लेफ्ट साईडला क्रॉस फोटोवर हाफ आणि पेपरवर हाफ अशा पद्धतीने साईन विद्यार्थ्यांनी, आणि इन्व्हिजिलेटरनी फोटोवर हाफ पेपरवर हाफ अशी इन्व्हिजिलेटरची साईन, अशा 2 साईन एक्झाम सेंटरवरच, इथं नाही, करून घ्यायच्यात. आपल्याला हे ऍडमिट कार्ड एनटीएला सबमिट करायचंय. त्यामुळे एक्झाम सेंटर मध्ये गेल्यानंतर इन्व्हिजिलेटर कडनं तुम्ही तुमची प्रॉपर अशा पद्धतीची साईन करून घ्यायची आणि तुमची साईन सुद्धा ऍडमिट कार्डवर करणं गरजेचं आहे. लोअर पार्ट मध्ये काही डिटेल्स दिलेले आहेत आणि सोबत इन्व्हिजिलेटरची एक साईन आणि तुमची एक साईन, हे सुद्धा आठवणीनं एक्झाम हॉल मध्येच करायची आहे. आठवणीनं साईन इन्व्हिजिलेटर कडनं घ्यायची, आपली साईन आठवणीनं करायची ऍडमिट कार्डवर, आणि मग अशा पद्धतीने तयार झालेलं ऍडमिट कार्ड हे आपलं फायनल ऍडमिट कार्ड आहे आणि मग ते आपल्याला सबमिट एनटीए कडे करायचंय. सोबत खाली एक 4-5 इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ते इन्स्ट्रक्शन एकदा क्लिअर तुम्ही वाचून घ्या. याच्या व्यतिरिक्त इथं ज्या पीपीटी मध्ये दिलेल्या व्यतिरिक्त कुठलंही डॉक्युमेंट आपल्याला सोबत ठेवायचं नाहीये, काहीच ठेवायचं नाही सोबत, फक्त ह्या 3 गोष्टी. ऍडमिट कार्ड मी सांगितल्याप्रमाणे ते 3 पेजेसचं ड्युली फिल्ड, म्हणजे तुमचा फोटो चिटकवलेलं थंब इम्प्रेशन दिलेलं ऍडमिट कार्ड 3 पेजेसचं सोबत ठेवायचं, आयदर ब्लॅक अँड व्हाईट ऑर कलर. सेकंड जे आहे ते आधार कार्ड जर समजा तुम्ही नीटचा फॉर्म भरत असताना आयडेंटिटी प्रूफ म्हणून वापरला असेल, तर समजा अदर दॅन आधार कार्ड जर तुम्ही कुठलं डॉक्युमेंट वापरलेलं असेल नीटचा फॉर्म भरत असताना, जे की तुम्हाला मला वाटतं पहिल्या पेजवर त्यांनी ते इन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये दिलंय, मोड ऑफ ऑथेंटिकेशन म्हणून जे देण्यात आलं इथं पहिल्या पेजवर, त्याच्यामध्ये तुम्ही वापरलेलं टाईप आहे आधार, तर तुम्हाला आधार सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. जर समजा तुम्ही अदर दॅन आधार काही वापरलेलं असेल, पॅन कार्ड वापरलेलं असेल, 12th ऍडमिट कार्ड वापरलेलं असेल, किंवा 10वीची मार्कशीट वापरलेली असेल, किंवा कुठलाही गव्हर्नमेंट फोटो आयडी वापरला असेल, तर ते तुम्हाला फोटो आयडी म्हणून सोबत ठेवायचं. आधार कार्ड सुद्धा सोबत राहू द्या तुमच्या. त्याच्यानंतर एक पासपोर्ट साईज फोटो आपल्याला अटेंडन्स शीटवर चिटकवण्यासाठी एक्झाम मध्ये लागणार आहे, तर तो फोटो सुद्धा तुम्ही सोबत ठेवायचा आहे. तो लूज घेण्यापेक्षा तुम्ही ऍडमिट कार्डला एक स्टेपल करून घेतला फोटो, किंवा तुमच्या पॅन्ट किंवा शर्टच्या खिशामध्ये जरी तो ठेवला, पॉकेटमध्ये जरी तो ठेवला एखादा फोटो तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर हे 3च गोष्टी अलाउड आहेत एक्झाम हॉलमध्ये घेऊन जायला कंपल्सरी तुमच्या सोबत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही घेऊन सोबत जायचं नाहीये. एखादा विद्यार्थी जर फिजिकली हँडिकॅप असेल तर त्याला पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट सुद्धा सोबत ठेवणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे एवढे डॉक्युमेंट सोडून बाकी कसल्याही प्रकारचं डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचं नाही. आणखीन काही इन्स्पेक्शन डॉक्युमेंटच्या संदर्भात मी पुढे देणार आहे,
पण सध्या तरी एवढंच लक्षात ठेवा की हे 3 डॉक्युमेंट आणि पीडब्ल्यूडी असेल तर 4 डॉक्युमेंट्स, म्हणजे फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट असेल तर वरच्या 3 सोबत 4थं डॉक्युमेंट हे तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. आधार कार्डच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे समजा ओरिजिनल आधार कार्ड UID कडून आलेलं नसेल तर जी तुम्ही ई कॉपी काढता, कलर कॉपी काढता, ती सुद्धा तुम्ही सोबत घेऊन गेला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फोटो आयडी आधार कार्ड सर समजा तुम्ही फॉर्म भरताना अपलोड केलेलं असेल पण ते अपडेटेड नसेल, त्याच्यावर तुमचा फोटो अपडेटेड नसेल, तर त्या केसमध्ये आधार कार्ड सोबत इथं मेन्शन केलेली आणखी कुठली एखादी आयडी ज्याच्यावर फोटो असेल आणि गव्हर्नमेंटची आयडी असेल, फॉर एक्झाम्पल पॅन कार्ड आहे, बँकेचं पासबुक आहे, पासपोर्ट आहे, 10वीची मार्कशीट आहे ज्याच्यावर फोटो असावा, ड्रायव्हिंग लायसन आहे, वोटर आयडी आहे किंवा गव्हर्नमेंटची इतर कुठलीही आयडी ज्याच्यावर तुमचा फोटो आहे, तर ते आधार कार्डासोबत आणखी एक ऍडिशनल डॉक्युमेंट म्हणून तुमच्यासोबत ठेवायचे. आता आणखी एक गोष्ट क्लिअर लक्षात घ्या, खूप महत्वाची आहे, काळजीपूर्वक ऐका, की नीटचा फॉर्म भरत असताना आधार कार्ड वापरलेला आहे पण तुमचा फोटो मॅच झाला नव्हता फॉर्म भरत असताना, त्याच्यामुळे तुम्ही एक अंडरटेकिंग अपलोड केलेली आहे फॉर्म भरत असताना. जर अशी अंडरटेकिंग ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी ती अंडरटेकिंग सुद्धा सोबत ठेवायची. फॉर्म भरत असताना आधारचा फोटो आणि तुम्ही अपलोड केलेला फोटो किंवा लाईव्ह फोटो तुमचा मॅच नाही झाल्यामुळं तुम्हाला त्यांनी एक अंडरटेकिंग भरायला लावली होती स्कूलच्या प्रिन्सिपल सरांकडनं किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट क्लास 1 ऑफिसरकडनं त्याला अटेस्टेड करून यायला सांगितलं होतं. तर ते जे डॉक्युमेंट आपण एनटीएच्या वेबसाईटवर अपलोड केलं होतं तर ते अपलोड केलेलं डॉक्युमेंट आपल्याला एक्झामला जात असताना सोबत ठेवायचं आहे, हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पालकांनी आज आपलं सेंटर जाऊन एकदा व्हिजिट करून यायचं. एक्झामच्या दिवशी रूट चेक ऑलरेडी झालेला असतो, ट्रॅफिक आपल्याला माहिती आहे लातूरमध्ये कशी असते किंवा तुम्ही ज्या सेंटरवर आहेत तिथं कशी असते, रिपोर्टिंग टायमिंग त्यांनी दिलेला आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की 1 पर्यंत तसंही कुठल्याही कंडिशनमध्ये आपण सेंटरवर पोहोचावं या पद्धतीने घरून निघायचंय आणि आज सेंटर व्हेरिफिकेशनची प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची आहे. पालकांनी कंपल्सरी हे सेंट्रल व्हेरिफिकेशन करून घ्यावं. ऑफिशियल ड्रेस कोड एनटीएने जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ऑफिशियल ड्रेस कोड मध्ये बॉईज साठी इथं फोटोमध्ये दिल्याप्रमाणे किंवा विद्यार्थ्यांना परीक्षा देत असताना कम्फर्टेबल वाटेल असा कुठलाही युनिफॉर्म तुम्ही घातला तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. एनटीए कडनं फक्त काय इन्स्ट्रक्शन आहे, हाफ स्लीव्ज असावं बस, कपड्यामध्ये हाफ स्लीव्ज असावा शर्ट, एवढंच फक्त त्यांनी सांगितलंय. त्याला थोडं बहुत म्हणजे कुठले पॉकेट असतील, एखादी चेन असेल, छोटे बटन्स असतील, छोट्याशा डिझाईन्स असतील, काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. त्यामुळे ह्याच्यासाठी वेगळी काही खरेदी करण्याची गरज नाही. परीक्षा देत असताना 3 मेचा दिवस आहे, उन्हाचा टायमिंग आहे 2 ते 5, तर त्यावेळेला कम्फर्टेबल वाटावा असा कुठलाही गणवेश ड्रेस तुम्ही एक्झामसाठी परिधान करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. फुटवेअर मध्ये स्लीपर्स वापरणं अपेक्षित आहे, स्लीपर तुम्ही एक्झामला जाताना घालून जाणं अपेक्षित आहे. मुलींच्या बाबतीतही हाफ स्लीव्ह टॉप आणि कम्फर्टेबल वाटेल असं लोअर काहीही तुम्ही घालून जाऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये. इतर कसल्याही प्रकारचे इन्स्ट्रक्शन एनटीएच्या इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये नाहीये. ड्रेसच्या संदर्भामध्ये एकच त्यांनी कॉमन इन्स्ट्रक्शन दिली किंवा हाफ स्लीव्ह कपडे असावे आणि उन्हाचे दिवस असल्यामुळे थोडं लाईट कलर कपडे असतील तर खूप उत्तम, मुलांना कम्फर्टेबल वाटावं असा ड्रेस कोड आपल्याला एक्झामला जाताना घालून जायचा आहे. काय अलाउड नाहीये, हेवी क्लोथ्स अलाउड नाहीये, फुल स्लीव्ह अलाउड नाहीये आणि थिक सोलचे किंवा सँडल्स, हाय हिल सँडल्स किंवा शूज एक्झाम मध्ये अलाउड नाही. फुटवेअर मध्ये स्लीपर आणि ड्रेस मध्ये ट्रॅक पॅन्ट आणि हाफ स्लीव्हचा टी शर्ट हे अपेक्षित आहे. आपल्याला काय घेऊन जाता येणार नाही, मी तुम्हाला सिंपल सांगितलंय काय घेऊन जायचंय, याच्या व्यतिरिक्त कुठलीच गोष्ट घेऊन जाता येणार नाही असं समजून चाला. कुठलीच गोष्ट म्हणजे कुठलीच गोष्ट नाही. इलेक्ट्रॉनिक गॅजेट कुठल्याही प्रकारचं नाही, रिस्ट वॉच नाही, हॉलमध्ये आपल्याला वॉल क्लॉक दिलेली असणार आहे, कसल्याही प्रकारची बॅग नाही किंवा कुठलंही मटेरियल स्कूल मटेरियल आपण पेन्सिल बॉक्स किंवा आपण म्हणतो कंपास किंवा पॅड, एक्झाम पॅड, कसल्याही प्रकारच्या ह्या गोष्टी तुम्हाला घेऊन जाता येणार नाहीये. कसल्याही प्रकारचं फूड घेऊन जाता येणार नाही, कसल्याही प्रकारचे ऑर्नामेंट्स तुम्हाला विअर करून जाता येणार नाही. आता ज्या गोष्टी कंपल्सरी मी तुम्हाला घेऊन जायला सांगितलं होतं त्याच्या व्यतिरिक्त एक ऑप्शनल गोष्ट तुम्हाला घेऊन जाता येऊ शकते, ती म्हणजे वॉटर बॉटल. वॉटर बॉटल तुम्हाला सोबत ठेवता येणार आहे, ट्रान्सपरंट वॉटर बॉटल त्यांनी सांगितलेलं आहे. 1 लिटरच्या वॉटर बॉटलमध्ये WHO प्रमाणित इलेक्ट्रोल पावडरचं 1 पॅकेट त्या बॉटलमध्ये तुम्ही टाकू शकता आणि ते एक्झामला घेऊन जाऊ शकता.
एक्झामच्या इन बिटवीन हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी, ब्रेन एनर्जाइज ठेवण्यासाठी त्याचा वापर तुम्ही एक्झाम मध्ये करू शकता. एक्झाम मध्ये कंपल्सरी गोष्टी सोडून आपल्याला एक ट्रान्सपरंट वॉटर बॉटल सुद्धा अलाउड आहे घेऊन जाणं. वॉटर बॉटल मध्ये WHO प्रमाणित 1 लिटरच्या बॉटलमध्ये 1 पाऊच इलेक्ट्रोल पावडर टाकायची आणि एनर्जी ड्रिंक म्हणून ते सोबत ठेवायचं. त्याचा फायदा तुम्हाला एक्झाम पिरियड मध्ये एनर्जेटिक राहण्यासाठी आणि सोबतच ब्रेन ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी होईल. तर अशा पद्धतीने ती एक गोष्ट तुम्ही सोबत ठेवू शकता. ती ऑप्शन हॉलमध्ये सगळ्या इन्स्ट्रक्शन देतील. सोबतच तुमच्या ऍडमिट कार्डची चेकिंग इन्व्हिजिलेटर कडनं केली जाईल. इन्व्हिजिलेटर 1:45 तुम्हाला टेस्ट बुकलेट देतील. टेस्ट बुकलेटवरचे जे काही पर्टिक्युलर्स तुम्हाला लिहायचे, टेक्स्ट बुकवर काय काय पर्टिक्युलर्स असतात ते पुढे सांगतोय मी तुम्हाला. तर ते 1:50 तुम्ही लिहू शकताय. तुमची 2 वाजता एक्झाम सुरू होतीये आणि 5 वाजता संपतीये. बेल रिंगिंग पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे ते आपण इथे डिस्कस करणार आहे. 1:30 वाजता मध्ये गेल्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ टेस्ट बुकलेट, इथं थोडं टायमिंग वेगळा आलाय. 1:50 आपण 1:50च पकडू. त्याच्यानंतर सील ऑफ द टेस्ट बुकलेट टू बी ब्रोकन ओपन बाय द कॅन्डिडेट. 1:55 ते करण्याच्या ऐवजी तुम्हाला OMR शीट बाहेर काढायची आहे. OMR शीट बाहेर काढून OMR वर शीटवरचे जे काही डिटेल्स आहेत विद्यार्थ्यांनी ते भरून घ्यायचे. 2 वाजता एक लॉंग बेल होईल, आपली एक्झाम चालू होईल. 1:30 वाजता एक लॉंग बेल, त्याच्यानंतर 1:50 सिंगल बेल, 1:55 डबल बेल, एक्झाम सुरू व्हायला एक लॉंग बेल, त्याच्यानंतर 3 वाजता एक लॉंग बेल, 4 वाजता एक लॉंग बेल, 4:30 एक लॉंग बेल, 4:45 लॉंग बेल म्हणण्याच्या ऐवजी सिंगल बेल म्हणू आपण त्याला मधल्याच्या टायमिंग मध्ये. आणि टेस्ट ज्या वेळेला कन्क्लूड होईल त्यावेळेला एक लॉंग बेल होणार आहे. आपल्या क्लासमध्ये असलेलं वॉल क्लॉक जर चालू नसेल तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर 2 ते 5 मध्ये कशा पद्धतीने म्हणजे एक्झाम सुरू झाल्यावर लॉंग बेल, एक्झामच्या शेवटी लॉंग बेल आणि त्याच्यानंतर इन बिटवीन 3, 4, 4:30 आणि 4:45 अशा पद्धतीने सिंगल बेल होणार आहे. तर समजा वॉल क्लॉक चालू नसेल तर हे तुमच्या लक्षात असावं, याच्यासाठी आपण ही पीपीटी आपल्याकडे ठेवलेली आहे. एक्झामचा जो पेपर आहे एक्झाम पेपर, तर त्या पेपरवर अशा पद्धतीने फ्रंट पेजवर तुम्हाला नेम ऑफ द कॅन्डिडेट इन कॅपिटल, तुम्ही जे नीट फॉर्म मध्ये भरलाय त्या पद्धतीने लिहायचंय. आपल्या ऍडमिट कार्डवर जो रोल नंबर आलाय तो नंबर आणि नंबर मध्ये आणि फिगर मध्ये दोन्ही लिहायचं. नंबर मध्ये लिहित असताना 310 किंवा जो काही सुरू झालाय तो तुम्ही त्या पद्धतीने लिहा. आणि लेटर मध्ये लिहित असताना तो 10 करोड, 50 लाख, 40,000 असं लिहायची गरज नाहीये. जस्ट फर्स्ट लेटर लिहा, जसं इथे लिहिलंय 310XX जे काही आहे ते. अशा पद्धतीने इन वर्ड सुद्धा तुम्हाला तिथं रोल नंबर लिहायचा आहे. तुमच्या सेंटरचं नाव, स्वतःची सिग्नेचर आणि इन्व्हिजिलेटर कडनं आठवणीनं तुम्हाला सिग्नेचर करून घ्यायचे. टेस्ट बुकलेटच्या फ्रंट पेजवर एवढ्या फॉर्मॅलिटीज तुम्हाला कंप्लीट करायच्या आहे. OMR शीट आपण काल सॅम्पल जी NTA एक्झाम मध्ये वापरतं सेम तशी OMR शीट आपल्याला आपण ग्रुपमध्ये अवेलेबल करून दिली आहे. तर त्याची प्रॅक्टिस एखाद दुसरी तुम्ही कॉपी काढून करून घेऊ शकताय. सेम अशा पद्धतीने OMR शीट तिथं येणार आहे. त्याच्यामध्ये रोल नंबरला इथं बॉक्स येतील आणि इथं 1 2 0 1 2 3 4 5 6 7 8 9 0 असे नंबर येतील प्रत्येक याच्यामध्ये व्हर्टिकली. रोल नंबरच्या तिथं 1 2 0 असे नंबर येतील. तुम्ही तिथं बबल करायचंय तुमच्या रोल नंबर नाही वाईज. टेस्ट बुकलेट नंबर टाकून तो टेस्ट बुकलेट बबल करायचा आहे. टेस्ट बुकलेट कोड काय आलेला आहे तो बबल करायचा आहे. वेगवेगळे टेस्ट बुकलेट तिथे येतील. आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला माहिती भरायची आहे. त्याच्यामध्ये मदर्स नेम विचारलेलं आहे, फादर्स नेम विचारलेलं आहे, त्याच्यानंतर टेस्ट बुकलेट नंबर विचारलेला आहे, त्याच्यावर कॅन्डिडेटची सिग्नेचर आणि कॅन्डिडेटचं नाव. नीटच्या फॉर्म मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही भरलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इथं भरायचंय. फक्त रनिंग हँड रायटिंग मध्ये भरायचंय. विद्यार्थ्याचं नाव जर तुम्ही पूर्ण लिहिलेलं असेल तर तुम्हाला पूर्ण तर पूर्ण तुम्हाला तिथं माहिती भरायची. आईचं नाव, वडिलाचं नाव, नुसतं आईचं नाव, वडिलाचं नाव अशा पद्धतीने लिहिलेलं असेल तर नुसतं नाव लिहा. जर तुम्ही पूर्ण नाव लिहिलेलं असेल तर पूर्ण नाव तुम्हाला तिथं लिहायचंय. त्याच्यानंतर इन्व्हिजिलेटर 2 वेळेला साईन तुमच्या OMR शीटवर करणार आहे. तर त्या दोन्ही वेळेसच्या साईन कंपल्सरी झाल्यात की नाही ह्याची काळजी विद्यार्थ्यांनी, इन्व्हिजिलेटरच्या ज्या ज्या ठिकाणी साईन आहेत त्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक इन्व्हिजिलेटर कडनं करून घ्यायच्या. जर ते विसरत असतील तर, जर त्यांनी केलेले असतील तर काही प्रॉब्लेम नाही, विसरत असतील तर तुम्ही त्यांच्याकडनं त्या साईन करून घ्यायच्या आहे. तर ही जी खालची माहिती भरायची आहे त्याच्यामध्ये आपण नीटचा फॉर्म भरत असताना जशा पद्धतीने माहिती भरली आहे सेम तशा पद्धतीची माहिती इथं भरायची आहे. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची चूक होऊ नये ह्याची काळजी आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यायची. बबलिंग करत असताना नीट टेस्ट बुकलेट नंबर असेल, रोल नंबर असेल किंवा टेस्ट बुकलेट कोड असेल तो चुकणार नाही
याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आठवणीनं. समजा सगळी काळजी घेतल्यानंतरही काही चूक झाली समजा त्याच्यामध्ये, तर पेपरमध्ये पॅनिक होऊ नका. पेपरमध्ये पॅनिक होऊ नका. कसल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. शक्यतो काहीही चूक टेस्ट बुकलेटवर बबलिंग करताना होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. जर टेस्ट बुकलेटवर सगळे गोष्टी केल्यानंतर काही चूक राहिलीच तर त्या केसमध्ये पॅनिक न होता पुढचा पेपर सोडवायला चालू करा. काय अडचण समजा अशा पद्धतीची आली तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, त्याला सोल्युशन आम्ही देऊ. पण एक्झाम मध्ये त्या गोष्टीमुळे तुम्ही पॅनिक होऊ नका. कसल्याही प्रकारचे अनफेअर मीन्स प्रॅक्टिसेस अँड ब्रीच ऑफ एक्झामिनेशन रूल ह्याच्यावर भरलेली चुकीची काही माहिती, मुद्दामून काही चुकीची माहिती भरलंय, काही ओव्हर रायटिंग केली आहे, तर या गोष्टी अनफेअर मीन्स प्रॅक्टिसेस अँड ब्रीच ऑफ एक्झामिनेशन मध्ये कन्सिडर केल्या जातील आणि तुमच्यावर त्याची कारवाई होऊ शकते. त्यामुळे कसल्याही प्रकारच्या चुका होणार नाही त्याची काळजी तुमच्याकडनं तुम्ही घेणं गरजेचं आहे. आपल्याला एक्झाम मध्ये कसल्याही प्रकारच्या ब्लँक शीट रफ वर्क साठी दिल्या जात नाही. रफ वर्क हे पेपरवर बॉटमला जो स्पेस दिलेला असतो त्या स्पेस मध्येच करणं अपेक्षित आहे. समजा त्या स्पेस मध्ये रफ वर्कला जर तुम्हाला इनफ जर जागा नाही मिळाली तर मागच्या बाजूला पेजवर तुम्ही रफ वर्क करू शकता. तिथेही काही पेजेस दिलेले असतात. तिथलाही स्पेस तुमचा भरला तर मग तुम्ही क्वेश्चनच्या बाजूला जास्त म्हणजे किचकट होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही रफ वर्क तिथेही करू शकता. पण प्रायोरिटीनी जिथं रफ वर्कला जागा दिलेली आहे तिथंच मुलांनी रफ वर्क करणं अपेक्षित आहे. पेपरवर टीका जरी करायची असतील, तुम्हाला काही टिक करायचे असतील तर त्या टिक खूप छोट्या तुम्हाला दिसतील अशा पद्धतीने, काही छोटंसं डॉट किंवा एखादी छोटीशी टिक मार्क, राईट टिक मार्क अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ते अलाउड आहे. पण तुम्ही खूप मोठ्या मोठ्या जर टिक केल्या ज्या इन्व्हिजिलेटरला व्हिजिबल असतील, मागच्या मुलांना व्हिजिबल असतील, तर त्या अनफेअर मीन्स म्हणून पकडल्या जातील आणि त्याची तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे टिक करत असताना तुम्हाला दिसतील अशा छोट्या छोट्या टिक तुम्हाला करायला हरकत नाही. बायोब्रेक्स तुम्ही टॉयलेट्सला हे ते जायचं जर असेल तर एक्झामला एंट्री करायच्या अगोदरच त्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करून घ्या. एक्झाम सुरू झाल्यानंतर पहिल्या 1 तासामध्ये आणि शेवटच्या अर्धा तासामध्ये तुम्हाला कुठल्याही कंडिशनमध्ये बायोब्रेकला जाऊ दिलं जाणार नाही. म्हणजे 3 ते 4:30 पर्यंत परत तुम्हाला एखाद्या वेळेला बायोब्रेक घेता येईल. पण बायोब्रेक जर तुम्ही इन बिटवीन घेतला तर परत तुमचं चेकिंग, बायोमेट्रिक अटेंडन्स किंवा बाकी सगळं चेकिंग परत एकदा केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला बायोब्रेक घ्यायची गरज पडणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायची. तरी अलाउड आहे एक्झाम मध्ये फक्त 3 ते 4:30 पर्यंत. 2 ते 3 आणि 4:30 ते 5 या टायमिंग मध्ये तुम्हाला कुठल्याच कंडिशन मध्ये बायोब्रेक घेता येणार नाही. अटेंडन्स शीटवर आपल्याला एक पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे, तो आपल्याला घेऊन जायचा आहे सोबत. मी अगोदरच सांगितलंय. कॅन्डिडेटनी 2 वेळेला साईन करायची आहे अटेंडन्स शीटवर स्पेसिफाईड प्लेसवर. कोण सांगतील तुम्हाला? इन्व्हिजिलेटर सांगतील. त्या पद्धतीने तुम्ही साईन करून घ्यायची आहे. एक्सपेक्टेड आहे की पहिली साईन तुम्ही सुरुवातीला एक्झाम सुरू झाल्याबरोबर करावी आणि दुसरी एक्झाम कन्क्लूड होत असताना किंवा कन्क्लूड झाल्यानंतर करावी. पण बरेच इन्व्हिजिलेटर सुरुवातीलाच दोन्ही साईन वेगवेगळे टायमिंग टाकून करून घेतात. तुम्ही तशाही पद्धतीने करायला हरकत नाही. आपलं थंब इम्प्रेशन सुद्धा त्यांनी ज्या स्पेसमध्ये दिलेले त्या स्पेसमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्यायचं प्रत्येक विद्यार्थ्यांनी व पालकांनी की हा जो अटेंडन्स शीटवरचं जे काही प्रोसेस आहे त्या दोन्हीही प्रोसेस किंवा साईन करणं, फोटो चिटकवणं, थंब इम्प्रेशन घेणं या सगळ्या गोष्टी 2 ते 5 या एक्झाम टायमिंग मध्ये सुद्धा होऊ शकतात. तर त्या तयारीने त्याच्यामध्ये 5 ते 10 मिनिटं जाणार आहेत. त्या तयारीने विद्यार्थ्यांनी एक्झामला जावं, पालकांनी त्या गोष्टीला विद्यार्थ्यांना तयार करावं हे अपेक्षित आहे. कम्प्लिशन ऑफ द टेस्ट. एक्झाम कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला आपली जी OMR शीट आहे त्याच्यासोबत एक ऑफिस कॉपी एक असते. म्हणजे 2 कॉपीज असतात. एक तुम्ही ज्याच्यावर बबल करता येते त्याच्या खाली एक कार्बन कॉपी असते. दोन्हीही आपल्याला NTA जो इन्व्हिजिलेटर आलेला आहे त्यांना द्यायची आहे. तुमचं जे ऍडमिट कार्ड घेऊन जाणार आहे ते ऍडमिट कार्ड सुद्धा देणं त्यांना गरजेचं आहे. मग एक्झाम हॉलमधून तुम्ही बाहेर काय आणू शकता? तर फक्त टेस्ट बुकलेट तुम्हाला बाहेर आणता येईल. बाकी काही तुम्हाला बाहेर आणता येणार नाहीये. आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय एक्झाम हॉलमध्ये? तर आपलं ऍडमिट कार्ड, आपल्या OMR शीट ह्या सगळ्या पद्धतीने कंप्लीट असाव्या. म्हणजे जिथे कुठं साईन गरजेची आहे तिथं साईन असावी, जिथं थंब इम्प्रेशन पाहिजे तिथं थंब इम्प्रेशन असावे, फोटो चिटकवणं जिथं जिथं गरजेचं आहे तिथं ते सगळं केलेलं असावं, अटेंडन्स शीटवरची प्रोसेस पूर्ण कंप्लीट केलेली असावी आणि हे सगळं कंप्लीट करून ते हँड ओव्हर करायचे आपल्याला इन्व्हिजिलेटर. हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी या गोष्टीची सुद्धा काळजी करायची आहे किंवा काळजी घेणं गरजेचं आहे. आता याच्या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मेसेज बॉक्समध्ये किंवा काय म्हणतो आपण त्याला चॅट बॉक्समध्ये ड्रॉप करा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. सगळ्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठी खूप चांगल्या शुभेच्छा.
तुम्ही जे 2 वर्षापासून मेहनत घेताय ती 101% तुम्ही तिथं डिलिव्हर करणार आहे. तुमचा खूप चांगला स्कोर येणार आहे. उद्याचा 2 ते 5 हा टायमिंग तुमची, तुमच्या पालकांची, तुमच्या फॅमिलीची स्वप्नपूर्ती करणारा ठरणार आहे. यात कसल्याही प्रकारची शंका तुम्हाला ठेवायची नाहीये. एक्झामला अगदी कूल काम अशा पद्धतीने जायचं. आपण जेवढा अभ्यास केलाय तो 100% तिथं डिलिव्हर करायचा आहे. पेपर कसल्याही प्रकारचा येऊ द्या, तो टफ येऊ द्या, मिडियम येऊ द्या, इझी येऊ द्या, तो सगळ्यांसाठी सारखा आहे. हे डोक्यात ठेवून तुम्ही एक्झाम पेपर द्यायचा आहे. पेपर एकदम टफ आला तर घाबरून जायचं काही कारण नाहीये. तुमच्या तो एकट्यासाठी आलेला नाहीये हे लक्षात ठेवायचंय. आपल्याला एक्झाम देत असताना समजा अचानक काही प्रेशर आल्यासारखं वाटलं, आपल्याला काही सुचत नाही असलं वाटलं तर 100% 1, 2, 4, 5 मिनिटाचा तुम्ही ब्रेक घ्या, मोठे श्वास घ्या, कूल व्हा, काम व्हा, रिलॅक्स व्हा आणि त्याच्यानंतर पेपरला सुरुवात करा. आतापर्यंत पण बऱ्याच एक्झाम दिलेल्या आहेत. त्या एक्झाम पेक्षा काही वेगळी एक्झाम नाहीये ही, पण 100% ही फायनल एक्झाम आहे. आतापर्यंत काय डिलिव्हर केलंय त्याच्यापेक्षा उद्या काय डिलिव्हर करणार आहे तुम्ही एक्झाम मध्ये हे खूप महत्वाचं आहे. हे 3 तास, 3 तारखेचे 3 तास हे तुमच्या लाईफसाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट असणार आहे. तुमची स्वप्नपूर्ती करणारे असणार आहे. आई वडिलांनी जी मेहनत आपल्यासाठी घेतलेली आहे, जे कॉम्प्रोमाइजेस, जे सॅक्रिफायसेस आपल्यासाठी केलेले आहेत ते आपण डोक्यात ठेवायचे आणि पेपरला जायचंय. आणि आपल्या पालकांना खुश, आपल्या शिक्षकांना किंवा कन्सर्ट ज्या ज्या लोकांमुळं आपण या परीक्षेला फेस करतोय, ज्यांची ज्यांची आपल्याला मदत झालेली आहे, त्या सगळ्यांच्या ज्या काही त्यांनी घेतलेले परिश्रम आहेत त्यांना न्याय द्यायचं काम तुम्ही नक्की कराल ही अपेक्षा. ऑल दी बेस्ट. हॅव अ गुड डे. थँक्यू.